बेंबळे जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे। बेंबळे तालुका माडा येथील केंद्र शाळेला 2 वर्षापासून शिक्षकांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागलेले असून हा रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने याच्या निषेधार्थ येथील ग्रामस्थांनी व व्यवस्थापन समितीने आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शाळेला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला। या जिल्हा परिषद केंद्र शाळेत 265 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेचा डोलारा गत 1 वर्षापासून एकच शिक्षक 2 ते 3 वर्ग सांभाळत आहे। त्यातच यापैकी काही शिक्षक रजेवर जात असल्याने पूर्ण शाळा केवळ 6 शिक्षकांना सांभाळावी लागत आहे। या शाळेसाठी एकूण 12 शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ सध्या या शाळेत 6 शिक्षक उपलब्ध आहेत। जोपर्यंत या शाळेत पूर्ण शिक्षक भरले जात नाहीत तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला होता। मात्र माडा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना येत्या 8 दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर 3 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले। या प्रश्नी या शाळेच्या व्यवस्थापन समितीने वरिष्ठांकडे निवेदन देऊन व शिक्षकांची मागणी केली होती। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थ, पालक व व्यवस्थापन समितीने गुरुवारी एकत्रित येऊन शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करीत शाळेतील मुलांना शाळेच्या गेटच्या बाहेर बसवण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले। मुख्याध्यापक देखील या शाळेचे प्रभारी पदावरच आहेत, त्यामुळे केंद्र शाळा असताना देखील शिक्षक मुख्याध्यापक यांना प्रभारी पदावर काम करावे लागत आहे। परिणामी त्यांना अतिरिक्त कामाचा ताण पडतो आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता ढासळू लागली आहे। टाळे ठोक आंदोलन प्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णदेव पवार, बिभीषण पवार, बंडू माळी, कृष्णा अनपट, गणपत कोळेकर, जयवंत भोसले, सिद्धेश्वर शिंदे यांच्यासह पालक, ग्रामस्थ सामील झाले होते। या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे माड्याहून संदीप शिंदे यांनी।